सर्वप्रथम म्हणजे थोडंसं दुःख वाटलं की मराठ्यांवरती अन्याय झाल्यानंतर आम्हाला मोर्चामध्ये यावं लागतं. मोर्चा आम्ही या कारणानं काढला, आम्ही याच्यातून थोडंसं पॉझिटिव्ह घेतलं. आम्ही मराठा आहोत, आम्ही जेव्हा मोर्चा करण्यासाठी म्हणजे मूक मोर्चा करण्यासाठी जेव्हा रस्त्यावर उतरलो तेव्हा आम्हाला याची जाणीव झाली की आमच्या पुढे आणि आमच्या मागे लाखो मराठ्यांची साथ आहे. म्हणजेच कुठंतरी परत मराठा हा ग्रुप आहे, परत हा पेटून उठलेला आहे आणि मोर्चातून आम्हाला फक्त सरकारला एवढंच दाखवून द्यायचं आहे, हा आमचा मूक मोर्चा आहे, हा आम्ही जिल्ह्यामध्ये घेतोय. आमच्या या मूक मोर्चाला लवकरात लवकर उत्तर देऊन कोपर्डीत झालेल्या ज्या प्रकरणावरती त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय द्यावा, नाहीतर आम्हाला या मूक मोर्चाचे मौन तोडावे लागेल आणि ज्या क्षणाला आमच्या या मराठ्यांच्या मूक मोर्चांचे मौन सुटेल तेव्हा या सरकारला सळो का पुढे होईल. त्यामुळे मी या आयबीएन लोकमतच्या माध्यमातून फक्त एवढीच विनंती करेल तमाम मराठा प्रेक्षकांना आणि मराठा जे सरकार आहे त्यांना की लवकरात लवकर तुम्ही मराठ्यांच्या सगळ्या समाजाला एक न्याय मिळवून द्यावा आणि कोपर्डी प्रकरण हे लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात. मला सांग, फक्त कोपर्डीचा निषेध म्हणून मराठा तरुण या ठिकाणी आलेत का आणखी वेगळे तुमच्या मनामध्ये राग आहेत? आमच्या मनामध्ये राग असतील छोट्या मोठ्या गोष्टींचे, पण ही एवढी मोठीशी घटना झालेली आहे आणि या घटनेनंतर जर का आमचा मर्द मराठा ग्रुप हा जर का उठून पेटला असेल तर मला नाही वाटत याच्यात काही चुकीचं आहे. आम्हाला म्हणजे याची जाणीव झाली की आमच्यावरती अन्याय झाला आहे आणि आम्ही सर्व एकत्र आलो आणि आमच्या एकत्र येण्याला जर का कुणाला भीती वाटत असेल तर त्यांनी भिवून राहावं, कारण यानंतर मराठ्यांचा ग्रुप हा असाच राहील आणि न्यायासाठी तो झगडत राहील. एकंदरीत